आत्मज्ञान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अख्खा डांगोरा आहे. भाषा सांगू महाराजाची, जो वरी देखिला नाही तुका तो वरी अवघे संसारिक. आत्मज्ञान जोपर्यंत आलं नाही, हे सगळं कौतुक आहे. गण लावा, पखवाद्यांच्या टोपीला पिशवी आहे. जय विठ्ठलच्या आत फक्त चड्डी ठुली तो हे नशीब. काय 15-20 मिनिटं डोक्यात टोपी राहिले ना, काय तुला मेसेज पडून राहिले का? निदान स्टेजवरून उतरेपर्यंत तर टोपी ठेवायला काय हरकत नाही. पण नाही, जय विठ्ठल झालं चड्डी तरी बरी ठुतो. नाही नाही नाही, ओवी सांग का एक, गाईचं वासरू मेलं, गाई दूध देत नाही. वासरू मेलं, गाई दूध देत नाही. शेतकऱ्यानं वासरू फाडलं, त्याच्यात भुसा भरला आणि गाईनं दूध दिलं. तिसऱ्या अध्यायात ओवी आहे, सत्याचा भोगसा काढला आता तृण वटा भरला. भूस काढून टाकलं म्हणजे भूस भरलंय, आतडे काढले. तसं एक कीर्तनात सगळी बसलेली माणसं ना, ही भुसा भरेल माणसं आहेत. मिली म्हणून नाहीत म्हणून जिवंत आहेत. काहीच नाही, सगळं कौतुक आहे. काय मत आहे तुमचं? पण हीच ववी 16व्या अध्यायात महाराज मंडळीच्या ध्यानात येते का पहा कोणच्या? हीच ववी सत्याचा भोगसा काढला आता तृणवटा भरला. हीच ववी 16व्या अध्यायात आहे. वासराचा उगाना ठेवून या गाई पुढे. 16व्या अध्यायामध्ये वासराचा भोत गाई पुढे जर ठेवला तो दूध काढणारा बुद्धिमान म्हणावा. माऊलीनं ववी केली का? दूध वासरू खोट आहे पण पाहणा खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. जग खोट आहे, संतन ग्रंथ खरे. फलकटत संसार सारा भगवंत येथे सारा भगवंत येथे सारा भगवंत. फलकटत संसार येथे सारा भगवंत येथे सारा घेतात ते काकड्याला उठत नाहीत आणि काकड्याला जे उठतात ते कीर्तनाला टाळ घेत नाही. का? आम्हाला काकडा करायला लागतो. काकडं करतो तू काय हगामा खेळवतो का देवाशी? का आम्ही 31 वर्ष आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन लगेच कार्ड आणि ते कार्ड वाटायचे कीर्तन संपले बिकऱ्यावाली. आणि त्या कार्ड छापित आहे काय माहिती का? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, कीर्तन. तू सगळं एकटाच करतो, मग आम्ही काय अंडे धरले का? 30 वर्ष बावळाट. आता 31 वर्ष झाले आम्हाला. चला छापा कार्ड. तुमच्या खानदानीत तुम्हाला आठवलं कधी इंदुरीकर कोणत्या स्टेटसला दिसला? आठवलं का तुम्ही इंदुरीकरनं कधी मेसेज टाकला? आठवलं कधी इंदुरीकर व्हॉट्सअपला आहे? कधीच नाही. का? मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय करायची? वाऱ्या हाती माप चाले सजनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. कीर्ती मुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. कीर्ती मुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे पहिलं सांगतो, हे रामायण भागवत सांगण्यापेक्षा ना तुम्ही काकडा हरिपाठ क्लिअर करा. 4 महिने वृंदावनला गेला का लागला भागवत सांगा. 4 महिन्यात. आणि भागवतात हाय काय ठरेल. पहिल्या दिवशी आत्मदेव बामणाची कथा, ते आत्महत्या करायला गेलो होतो, त्याला पोरग झालं दुधुकारी. दुसऱ्या दिवशी नारदाचा पुनर्जन्म झाला, त्याच्या आईला सर्प देऊन झाला. तिसऱ्या दिवशी पूर्वराजा जन्माला आला.
चौथ्या दिवशी पांडव वनवासाला गेले, 6व्या दिवशी रामाचा जन्म झाला, पाऊस 5व्या दिवशी, आणि 6व्या दिवशी कृष्ण जन्माला आला. अख्खा मांडव पिसाळला. राधे 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 राधे. स्वयंवराचे पैसे गोळा केले आणि बाबा निघून गेला. अरे सगळं भागवत हरिपाठातल्या एका ओळीत आहे. जाणीवन निवा भगवंती नाही, भगवंती नाही, हरी उच्चारणी पाय मोक्ष सदा, हरी उच्चारणी पाय मोक्ष सदा, हरी उच्चारणी पाय मोक्ष सदा. शिवपुराण, आता शिवपुराण उठलंय आपल्याकडे. शिवपुराण आणि शिवपुराणाचा आता असा तमाशा झालाय, ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात जास्त आणि कथा सांगणारा बाहेरचा. मुळात एक माहिती आहे तुम्हाला, माहित नसेल तर वारकऱ्यांना सांगू देतो, शिवपुराणाची निर्मितीच वारकरी संप्रदायाच्या आद्यगुरूपासून झाली. हे ध्यानात ठेवा. कपिल आपलं दिलीप, आयुष्मान आणि भगीरथ, दिलीपची पिढी गेली, आयुष्मानची पिढी गेली. भगीरथानं गंगा आणली, ती गंगा शंकराच्या तेथे ठेवली, ती गोदावरीला जाऊन मिळाली. तिथून गोदावरीचा उगम सुरू झाला. गोदावरी प्रवरेचा जो उगम झाला, तिथं समुद्र मंथनातलं अमृत, तिथं युद्ध झालं, ती मोहिनी तिथं तयार झाली, त्या मोहिनीचं, आणि तिथं अमृत सांडलं, म्हणून त्या अमृत तिथं सांडलं, तिथं ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि ज्ञानेश्वरीची कृपा ज्यांच्यावर आहे, ज्ञानेश्वरीवर ज्यांची कृपा आहे, ते विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. आणि विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ, त्यांचे गुरु गैनीनाथ, त्यांचं वास्तव्य त्र्यंबकेश्वरात आहे. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. आता पुढे सांगा, त्र्यंबकेश्वर तीर्थ नाही आहे, तीर्थांचा राजा आहे. निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, विश्वाचे गुरु आहेत. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो. विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, सकल ही तीर्थे निवृत्तीचे पायी, निवृत्तीचे पायी, निवृत्तीचे पायी. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी हरी मंत्र हा शिवाचा. देवाचा दया मोक्ष, देवाचा दया मोक्ष, मनसी देवाचा दया मोक्ष. अख्खं शिवपुराण हरिपाठातल्या एका ओळीत आहेत, अख्खं शिवपुराण. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे, भोपाळीच्या प्रकरणातला आहे. अभंगाला सुरुवात महिला मंडळ. पहिला प्रश्न तुम्हाला आहे पटकान. देवाला 2 मुली आहेत. किती? बरे नेटबास, देवाला किती मुली आहेत? 2. एका मुलीचं नाव आहे विरहिणी. भजने बिजने इकडे लक्ष द्या, सोपदारांचं बरं आहे बा आपलं. हरिपाठ नको, काकडा नको, काय नको, सोपदार आहे. मी अभंग कोणताही घ्या, सगळ्या सुखी संप्रदायात. सुख नाही, ब्रह्मसुख. देवाला पहिली मुलगी आहे, बारीक आहे का बरं का आता महाराज मंडळी सगळ्यात. पहिली मुलगी आहे विरहिणी आणि दुसरी मुलगी आहे भूपाळी. विरहिणी नवरी पोरगी अशी आहे. कोणाची पोरगी ती? गेलं बाबाला, देवाची. पहिली पोरीचं नाव विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव भूपाळी. महिला मंडळ पटकन. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? अरे हा म्हणा नाही तर ना म्हणा, मी उभाच्या नाही तर. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? अजिबात नाही. का? तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर खराब असेल तर नांदण्यात मजा काय? शरीरात येऊन जर देव आपला करता येत असेल तर जगण्यात मजा काय? त्याचं नाव आहे विरहिणी. आता दुसरी मुलगी आहे भूपाळी. महिला मंडळ पटकन. नवरा चांगला आहे, सासू सासरे खराब आहेत
आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहितीये ह्या औलादी कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून तर गेला. बोला बोला बोला. अजून तर गेला नाही. आणि हप्ता जमा झाल्यावर त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. फायनल. त्या मुलीचं नाव काय? भूपाळी. आता ही भूपाळी नावाची मुलगी कुठं आली ऐका. शरीर रूपी गाव आहे. या गावाचा बाप पांडुरंग आहे. या गावाची आई रुक्मिणी आहे. याची बहीण चंद्रभागा आहे. याचा भाऊ पुंडलिक आहे. खरं सांगू आपला बाप आपल्या बाप आपल्याला संसारात गुंतवतो पण कटेवरचा बाप संसारातून सोडवतो. आपली आई आपल्याला म्हणते बाळा काही कर कसंही कर रे भाऊ मला नातू दाखव. तसे माझे डोळे मिटणार नाही भाऊ. मग मिरची पावडर घालून झोपून घे आपाप मिटते. आपली आई आपल्याला संसारात गुंतवते आणि आमची कटेवरची आई जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवते. ऐका महिला म्हणणं पुरुष मंडळी. ती भूपाळी नावाची मुलगी शरीरात जन्माला आली या गावात. हिचा बाप कोण झाला? पांडुरंग. हिची आई कोण झाली? रुक्मिणी. तिच्या गावाचं नाव 7वा अध्याय पाहे पा शरीराची या गावात. शरीर रूपी गावात भूपाळी नावाची पोरगी जन्माला आली आणि ती वाढायला लागली. आता तिचा बापच पांडुरंग आहे. ती आली लग्नाला. वयात आली लग्नाला आली. आता लग्नाचा नियम असा होता महिला मंडळ पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता तसं नाही. आता पोरीनं सिंगरू चॉईस करायचं. बापानं फक्त तुरा काढायचा नालायक गुलाबजांबू खा लग्न लफड्याचं आहे चला. आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवा म्हणजे आमचंही वाटोळं. आमच्या महाराज मंडळीला गायक वादकांना लग्नाला जायची लय हौस. जात नाही जाऊ पण मला 10 वर्ष झाली असतील. मी लग्नात जात नाही कोणी. लग्नात नाही दहाव्यात नाही. आपला जगाचा संबंधच नाही. मोबाईल वापरीत नाही त्याच्यामुळे परिस्थितीच नाही. मोबाईल वापरीत नाही. कोण मिळालं तपास नाही. कोण आलं तपास नाही. काय नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या घेईल. हॅलो कुठे नदी वय जळायची तयारी चालली आहे. नाही महाराज एक वाक्य सांगा. कोणताच आनंद घेता आला नाही ना स्वानंद घ्यावा. आपला आनंद आपण लुटायचा मस्त पैकी. आता हे तुम्ही एवढे जमले मी माझा आनंद लुटीतच राहणार. कीर्तनाचा आपण लुट काय करायचं. काही गॅरंटी आहे का घरी जाऊ यायची? आजचा दिवस मजेत घालायचा. उद्या काय होईल ते होईल. आणि कोण कोणच्यासाठी जगायला मोकळे आणि कोणाला वेळ आहे. काही लोक हॅन हो काय काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाहिजे झालं कोण झालं ना. अर्धी फक्त ATM मोकळं करते. प्रेम थोडंच करते. आणि तो म्हणतो तिने मला शब्द तुला काही एकट्याला दिलं का बावळा ठेवणे आपलं काही करत. हे प्रेम बीम हे सगळे लबाड आहेत मला. हेच काय कोण प्रियशील कोण प्रियकर कोण बहीण आणि कोण बाप. आपले 3च माणसं आई वडील संतान भगवंत बस. हे बाकी काय आता समजा मुलगा मला आहे काय मुलगा मला आहे. माझ्या पोराचा माझं काय संबंध. फक्त मी त्याला जन्म दिला. त्याचं प्रारब्ध वेगळं आहे. त्याचं त्यानं ठरवायचं. त्याला योग्य संस्कार करणं आपलं काम आहे. त्याला ज्यातून त्याला सांभाळता आलं तर पेलवीन नाही सांभाळून त्याचं वाटोळं होईल. आपला काय हातात आहे. आपण आयुष्यभर त्यांना मोठे करा त्यांना बायका करून द्या त्यांचे पोरं सांभाळा. पाप केलेत का आपण? येरय खानदान पाईपलाईन करून द्या. मग त्यानं त्या शेंबड्या पोरीचं ऐकायचं ना आपल्यावर धावायचं. मग आपण टेन्शन घ्यायचं दिंडीत निघायचं. कोणता न्याय काय काम आहे. त्याला त्याचं राहता आलं तर राहील नाही तर नाही राहणार. हे वाक्य नीट आहे का. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं वेगळं आहे. 17वा अध्याय डायरेक्ट सांगतो झाड झालीचे फुले मानत झालीचे बोले. काय डोक्याला खोराक करायचं का. त्याला शिकवायचं शिकवलंय आपण. परत नीट आहे का. ती मुलगी त्या पोरीचं नाव होतं गेलं बॉम्बाला भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी लग्नाला आली.
आता पोरगी लग्नाला आल्यावर ना आता तसं नाही आहे. आता पोरीच्या आता पोरगी म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या पोराला 10वीला असताना शब्द दिलाय, भले त्याला मी असो नाही तर नसो. मी लग्नाला गेलो मिशी नसलेले नवो देव कधी तांदूळ टाकीत नाही मला कधी. अहो काय गॅरंटी आहे. काय उद्या आपण तांदूळ टाकायचं ते दुसरंच काय निघायचं म्हणजे घ्यायचा ठिकाण. घ्यायचा. आता माझं कीर्तन ऐकलं ना 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काय बधीर होतो तो एकटाच हसतो घरी. आता ही पोरगी लग्नाला आली तर हिचा बाप कोण आहे? पांडुरंग. नवरदेव पाहिला त्याने, पण नवरदेव कोणता पाहिला माहिती का? काम. आता नीट ऐका. शरीर रूपी गावात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली आणि बुद्धी नावाच्या मुलीला शरीर रूपी गावात पांडुरंगाने काम नावाचा नवरा करून दिला. आणि काम एकदा तयार झाला, आता हे तुम्हाला आम्ही सांगायची गरज नाही, तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही तर रोज पाहता काय आहे ते. म्हाताऱ्या माणसाने बायको केली याच्यात गैर नाही. हो ते फक्त वयानं दमलंय. पाया पडून सांगतो कामाला 7 गोष्टी आहेत ऐका. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला शील नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला नाथ नाही. 6 कामाला काळवेळ नाही आणि 7 कामाला लाज नाही. काम येतो उगत आपल्या बावळात हे काय हे शेंट मारून कुठं संन्याशीला येते. बघला तर अत्तराची बाटली होती तो आणि ब्रह्म पाहिलं म्या. काय ब्रह्म पाहिलं या स्कूल चालतं का? नाही भागवतातली ओळी सांगा. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. विषयाचा एक वाक्य आता बोलू नाही कीर्तना. स्त्रीचा स्वप्नात जरी दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्या बोळे. म्हणून बायको करणाऱ्यांचा परमार्थ खरा आहे. खरा परमार्थ तो विषय आहे. विषय तृप्ती आहे. वासना आवरणं येते आणि भजनही करता येते. मग ज्ञानोबारा येडे होते का त्याने मुक्ती बरोबर लग्न केलं. मुक्ती नवरी पहिली करून घेतली मग जगाचा उद्धार केला. तुका म्हणे मुक्ती परिलेली बावळांसारखे हे काय हे हो चालत नाही. तर हाच प्रश्न अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात देवाला विचारला होता. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येडेवानी का वागतात. तर अर्जुनाला देवाने उत्तर दिले ज्ञाने विने नासिले बुद्धी भेदाशी आले. यांच्या ज्ञानाचा यांना अंकार झाला. यांची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि पाया पडून सांगतो सगळ्या पोरापोरींना हे बऱ्या काम हा डोळ्या वाटतं बाहेर पडतो. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाटतं बाहेर पडतो. आणि पापाची उत्पत्ती डोळ्यात होते. आणि डोळ्यात पाप तयार झालं का डोळे मनाला साक्षी ठेवतात. आणि मन सगळ्या इंद्रियाला खवळवतं आणि नको ती गोष्ट घडते. याला ओवी अशी आहे. हे इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती तरले न तरती विषय सिंधू. 2ऱ्या अध्यायात ओवी येते. अरे बोगसगिरी चालतं का ते. मनात विषय आला का इंद्रिय खवळतात. आणि इंद्रिय एकदा खवळले का कोणताही विद्वान माणूस सुद्धा चुकीची गोष्ट करू शकतो. अरे बोलणार काय वाटतं हे नाही चालत. ते त्याचा अभ्यास करा. ते इंद्रिय आहेत आणि इंद्रियाला जर भजनाचा छंद लागला तर तो विषयाची आठवणच काढी. ओवी सांगू विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेव. कधीतरी विचार करा आपल्या बावळांना सारखं आणि तिनं तो नवरा पाहिला काम
आणि त्या कामानं पहिली धडक मारली कुणाला? धडक मारील शंकरा, धडक मारील शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा, केला ब्रह्माचा मातेरा, इंद्रा चंद्र सीतारामा, इंद्र चंद्र सीतारामा, विराजे रे तो केवळ बलजानन, तो केवळ बलजानन, केवळ तो केवळ बलजानन, यर्गमदान केवळ बलजानन, केवळ यर्गमदान केवळ बलजानन, केवळ केवळ बलजानन, केवळ बलजानन, यर्ग 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 यर्गमदान केवळ कमाजी कोतवालियाने नागविले बहुत यर्गमदान केवळ बलजानन, यर्गमदान केवळ काय डीजे लावायची गरज? येड काय तो? चांगले चांगले येडेवाणी करतात. म्हातारी माणसं काळी केस करतात. काय येड्याचा बाधा? काय कोणता मेसेज आला तुला आय लव्ह यू? काय काय? अरे नेचर इज ए नेचर. जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच आहे. तुमचं राहू दे. ते काला घेतलं पाणी? म्हणजे आरडा आहे मी पाणी प्याल तुम्ही म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल. हा जीव चाललाय. तुम्ही दोन दोन माटले रिकामे केलं नाही. रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच उकरान झाड लावा. त्या पुरीचं नाव आहे भुपाळी आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे काम. काम तुम्ही अभ्यास करा. तुम्ही अभ्यास करा. हे 2-3 वर्ष अभ्यास करा. तुम्ही महिला मंडळ मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे. तुम्ही अभ्यास करा. या 2-3 वर्षात सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीने 13 ते 18 आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी गेली नाही. जगात असं घडणार नाही का पोरगी हुशार पोरावर प्रेम करते. कधीच करणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी एकदम दरिद्री. थोडा गालात हसला मिशा काढल्या बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं इरीवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत किबली चोरीत आहे. किबली मोटरीच्या किबली आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा का जळ राग येतो लोकांना. इंद्रीकर बोलला म्हणजे लोकांना राग येतो. वस्तू ती खरी का खोटी? काय आहे बापाने पाप केले तुमच्या मूर्खासारख्या पोरी पागलावाने कोणत्याही भिकार पोरांच्या नादी लागायच्या जिंदगी संपवायची कोणी सांगितलं रे? हा काय त्या बिचाराने आयुष्यभर काबाड कष्ट केले. पाप केलं की त्यानं? बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे बनेन माळालं तर पलटी करून घालायचं. मुलीची फी भरायची तर बिचाराला बाजरी विकायची ज्वारी विकायची. तुम्हाला मोठं करायचं तुम्ही भिकार पोराच्या नादी लागून बापाला रडायला लावायचं. कोणतं नाही कोणत्या नाही. लाजा वाटत नाही आपल्याला काही. आणि त्या पोरी इंदुरीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक.
बंगल्यातून पुरी गेल्या तर बंगल्या पडून कापूस याचा त्यात काय प्रेम आहे? हसायच्या गोष्टी काय? हं? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळ या 4 वर्षामध्ये जो बाप या 4 वर्षामध्ये जो बाप आयुष्यात कधी रडला नाही तो बाप रडला. मुलगी पळून गेल्यावर रडला तो बाप रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. द्या हो माझी मुलगी सापडून, ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देतो. आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली. तो बाप पोलीस स्टेशनला जातो तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. पोलीस म्हणतो रडू नका, तुमच्या मुलासारखा आहे मी. तो बाप म्हणतो मी इस्टेट विकेल पण पुरीचं वाटोळं करणार नाही. मुलीनं त्या भिकार मुलाचा नाच सोडावा आणि माझं ऐकावं. ती पोरगी पोलिसाला म्हणते माझा बापन माझा भाऊ माझा दुश्मन आहे. महाराज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. जन्मदाता बाप जर दुश्मन होत असेल तर याच्यापेक्षा वाईट काय? काय वाईट? लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो काही बोलतो. मी पागल बिगल? माझ्या आयुष्यात एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. दिवसभरात 200 शिव्या खाणारा माणूस आहे मी, हलक्या हाती. हे केस कमी आहेत अंगाशी, एवढी गावं पाहिलीत म्या. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात. एका जन्मात 5 जन्मात कोणाला होणार नाही. एका जन्मात काढून टाकले. आणि ह्या कीर्तनातले वाक्य नुसते पुस्तकातले नाहीत, हे अनुभवाची वाक्य आहेत. पुरीनं तुम्हाला माहित नाही रे पुरीनं तुम्ही लाजा सोडल्या. तुम्हाला माहित नव्हतं पुरीनं तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं. तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या. त्यानं शर्ट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा आहे म्हणून कपाटात ठेवला. बूट घेतला ना लपून ठेवला म्हणजे बहिणीच्या लग्नात घालायचं आहे. मित्र मला बोलवायचे आहेत ना पण बहिणीच्या लग्नाला बोलवायचे आहेत. आणि दादा जेवायला बसल्यावर बाप म्हणतो अरे कांद्याचे पैसे झाले, आपण बंगल्याचं काम करू. दादा दीदीचं लग्न झालं ना माझ्यावरचा भार कमी होईल, मी मोकळात राहील. आणि एकदा दीदी सुखी झाली ना आपण डबल मजला काढू. पुरीनो तुमच्या लग्नासाठी त्याने कपडे कपाटात ठेवले. तोच भाऊ तुम्हाला पळून जाते ना, त्या पोराला समाजामध्ये अपमानाचं जगावं लागतं. लग्न म्हणलं तरी त्याच्या लग्न म्हणलं तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं, हे ध्यानात ठेवा. या पुस्तकातल्या गोष्टी नाही, या विचार करण्याच्या गोष्टी आहेत. हो आम्ही विचार करीत नाही. तो काम खवळला ना, पहिला काम आहे. आणि भुपाळी नावाच्या पुरीला काम नावाचा नवरा करून दिला. आणि काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची सासू, तिचं नाव आहे वासना. वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ गाये. वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ गाई. वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ गाई. तिचा हाणून मोडावा बाई, हाणून मोडावा बाई. वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ गाई. वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ गाई. वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ यालाच 8व्या अध्यायातली ओवी आहे. तेवी जिते अवसरे ज्या ओढून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे. कधीतरी पोथ्याऊच का 10वीचे प्रवचन करणार आहे. खरं करतोय आम्ही. हे तो काम आहे. आणि काम नावाच्या नवऱ्याला वासना नावाची सासू आहे. म्हणजे आता भोपाळीची सासू कोण झाली? माझा पोरगी कोण? भुपाळी. पोरगी कोण? भुपाळी. नवरा कोण? काम. आणि सासू कोण? वासना. आणि त्या वासनेचा नवरा त्याचं नाव आहे दंभ. आणि दंभ हा तिचा कोण झाला? करेक्ट, सासरा. आणि आज प्रत्येकाला दंभ झालाय. मी नसलो तो कोण वाजवी? आपली रामकथा आहे, गपचीप राह. तू कथाकार कोण झाला? तुला कोण सांगितलं कथा?
हे कथाकार शब्द ठीक आहे, रामायणाचार्य भागवताचार्य कधी छापू नये, कारण आश्चर्य झाल्याशिवाय रामायणाचार्य होता येत नाही. कथाकार विथाकार ठीक आहे, रामायणकार रामायणकार कथाकार हे छापी जा, पण रामायणाचार्य कधी छापू नये. तुझ्याकडे आचरणच नाही तर चार्य होऊन काय करू? परत नाही का वास नाही ती. हो, आणि वास मी आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का कार्ड छापायचं आणि कीर्तन संपलं का भिकारी वाणी द्यायचे. हे माहिती कार्ड काही छापायचं त्या कार्डवर, करायचं नाही कधी. परत नीट वाक्य आहे का, मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय गरज आहे? हा काय गरज आहे? मूर्खासारखं आमच्या मध्ये मध्ये कीर्तनकाराने असा तडाखा उठवला, मी खरड्याला येत आहे क्लिप. काला येतो इथं कोंबड्या अंडेवायला का तू काय खा? मी हा येतो झक मार आहे, मी तर येत आहे तिथे माझी सेवा आहे. सेवा तिथे तुम्ही काल तुझ्या बोकांडी बस आहे का नाही? ते मी 2-4 महिने पिसाळलो तेव्हा त्याचा खोटा उपटून टाकला. आता 2-3 महिने झाले तुम्हाला, 1 वर्ष होऊन 2 वर्ष होत आली. क्लिप दिसते का बॉशी तुम्हाला? नाही, मी मागं लागलो त्याचं कामच करत. काही नवीन आणायचं बावला टवानी. या लोकांनी मध्ये मध्ये काय आणलं, लग्न जमलं का पोरीचं त्या नवरा नवरीनं वड्याला पळायचं. बरमुडा घालेल, कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, शिळीचा मुका घे, हिंडा आणि ते कॅमेरेवाले त्यांच्या माग स्माईल स्माईल. काय स्माईल स्माईल, अख्ख्या वड्याला येड्या बाबळी तेच, वड्याला तेच, कपाशीतही तेच, आणि त्याचा संच. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं. आणि पडायची येडेवाळी, कुत्री हो बस, बोकडे हो बस, शिडी हो बस, आणि ती क्लिप तयार करायची सगळी आणि ती दाखवायची कुठं? लग्नात प्री वेडिंग. ते मी पाहिलं 2-3 ठिकाणी, जरा पिसाळलो आणि पाहिलं हे येडपाट म्हातारी माणसं. ते माझ्या नातीसारखी दिसते. अरे तू नातच दिसते का? ते 2-4 महिने तेव्हा पिसाळ होतं, ते प्री वेडिंग पण ते त्याचा खोटाच उपाडला. काय आणायचं काहीच, काही बी बावला काही जेवण आणलं ना. आता उन्हाळा होता ना, यांना नुसता मठ्ठा, ते पांढरं पाणी हान मठ्ठा, आणि काहीच नाही त्याच्यात, मीठ नाही का मिरची नाही, नुसतं पाणी. 20 ग्लास प्यालं एक. हो घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईन ते मठ्ठाच कळ काढी ना. असं काय करत, उभं राहिलं का काढ 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 काढ, बसलं का खाड 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 खाड, काय त्या मठ्ठ्याला. आणि त्याची बायको 3 वेळा दारात गेली, चहा आणू का? आग लावत्या चहा. इथं नवरा आहे मी, लय भारी अवघड आहे बरं का. सासरा दंभ आहे, दंभ. आणि दंभ नावाचा सासरा सगळ्यांना नाडला, गायकाला नाडला, वादकाला नाडला. चाल म्हणले नाही हो, महाराज स्वरात नव्हता. काही माणसं इतकी गायक चांगले आहेत पण माईक नसले म्हणत नाहीत. अपमान वाटतो त्यांना. त्यांना पुढे घशाचा कॅन्सर होतो. आणि काही माणसं 40 वर्ष एकच चाल म्हणतात पण दुसऱ्याला म्हणणंच द्यायचं. आणि काही माणसं असे पाहिजेत ना, म्हणतीत नाही आणि आपल्याला वाटतं खरा बाजण्या तोच असा दंभ नावाचा कोणी सासरा, आणि त्या दंभ झालाय सगळ्यांना. गायक वादक महाराज दंभ. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथानी, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढीन, आम्हाला पाहिलं का खाकारा टाकीतो, मुळ्याचा कोंब दुख होतो ना त्याचा.
2-4 जण दारू पिली 11वीलाच होती कपरी मांडी एवढी एवढी आणि मोटरसायकलवर चौघ बसली मग आता चौथं कुठं असेल कॅरेला तांगड्या फाकेल एवढं चाललं धडाकडून पडलं दोन्ही बॉल सटाकले मिळालं आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं आता काय वांग सांगू का मी 10व्यात अहो बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी हा विनोद नाही दंब मी हसायच्या गोष्टी नाहीत या गोष्टी घरी गेल्यावर झोपताना चिंतन करण्यासारख्या आहेत विचार करायचा प्रत्येकानं थोडा